चिंतेची बाब जनतेमध्ये आहे। बातमी सोलापूरमधून सोलापूर विधान परिषदेत महायुतीचं पारडं जड होताना दिसतंय। निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते। विशेष म्हणजे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर, अभिजित पाटील यांनीही बैठकीला हजेरी लावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। जानकर आणि पाटील दोघेही मवियानं दिलेल्या उमेदवारीवरून नाराज होते। करमाळ्याचे शरद पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांनी आधीच महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। त्यामुळे पवार पक्षाच्या 4 पैकी 3 आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानं मवियाची बाजू कमकुवत झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यामध्ये सामना होतोय। मतदान आणि मतदार यांची सगळ्यांची भावना महायुतीच्या उमेदवार राजाभाऊ यांना निवडून देण्याची आहे आणि त्यासाठी एकत्रित येणं हे तसं फार पुढील राजकारणासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यामुळे खरं तर मी त्या सर्व आमदारांचं सुद्धा आजच्या या बैठकीला उपस्थित राहिले त्याबद्दल फार फार आभारही मानले। माझी भूमिका की मी वसंतनाना यांना मतदान करणार नाही आणि त्या निवडणुकीमध्ये जी वसंतनाना उमेदवारी दिलेली आहे ही माझा विश्वासघात करून दिलेली आहे, माझी फसवणूक करून दिलेली आहे, माझी मानहानी करून दिलेली आहे। त्यांच्याबरोबर कोण आहेत मला माहिती नाही, पण जेही आम्ही राष्ट्रवादीचे आणि सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार सगळे या ठिकाणी आम्ही राजाभाऊ राऊत यांना पाठिंबा दिलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता एक धक्कादायक वळण पाहायला मिळतं।